नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण व्यवसाय स्वरूप व व्याप्ती या पहिल्या प्रकरणाचा शेवटचा भाग बघितला. तो म्हणजे व्यापाराची अनुषंगिक साधने किंवा सेवा होय. इथे आपले पहिले प्रकरण संपलेले होते. आज आपण पहिल्या प्रकरणावरील स्वाध्याय किंवा प्रश्न उत्तरे बघणार आहोत. त्यामध्ये प्रकरण संपल्यानंतर आपल्याला फरक स्पष्ट करा दिलेला आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये फरक स्पष्ट करा हा चौथा प्रश्न असतो. त्यामध्ये पहिला फरक स्पष्ट करा दिलेला आहे उद्योग व वाणिज्य. यामध्ये बघा की तुम्हाला फरक स्पष्ट करताना मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांना क्रमांकही दिलेले आहेत. म्हणजेच फरक स्पष्ट करताना तो मुद्देसूद लिहायचा आहे व प्रत्येक मुद्द्याला क्रमांकही द्यायचे आहेत की जेणेकरून आपला फरक स्पष्ट करा हा व्यवस्थित दिसेल. त्यानंतर पुढे आपल्याला दुसरा फरक स्पष्ट करा दिलेला आहे व्यवसाय, पेशा व नोकरी. हे घटकही तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतलेले असतीलच. या प्रश्नातही फरक स्पष्ट करताना प्रत्येक मुद्द्याला क्रमांक देऊनच फरक स्पष्ट करा लिहायचा आहे. त्यानंतर तिसरा फरक स्पष्ट करा दिला व्यवसाय व वाणिज्य. इथेही मुद्देसूद फरक स्पष्ट करायचा आहे आणि क्रमांकही द्यायचे आहेत. त्यानंतर आपण स्वाध्याय बघणार आहोत. त्यामध्ये प्रश्न पहिला अ दिलेला आहे. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या असतील आणि त्याखाली 3 पर्याय दिलेले असतील. त्या 3 पर्यायांमधून आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा आहे आणि विधाने पुन्हा लिहायचे आहे. त्यामध्ये पहिली रिकामी जागा आहे वकील हा टिंबटिंब असतो. मग 3 पर्याय दिलेले आहे अ पेशा स्वीकारणारा, ब व्यावसायिक, क कर्मचारी. आता वकील, डॉक्टर हे पेशाची उदाहरणं आपण बघितलेली होती आणि त्यामुळे वकील हा पेशा स्वीकारणारा असतो. म्हणजे अ पर्याय आपला उत्तर आहे. म्हणजेच वकील हा पेशा स्वीकारणारा असतो असं पूर्ण विधान तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर दुसरी रिकामी जागा कच्च्या मालाचे तयार मालात रूपांतर करण्याचे काम टिंबटिंब उद्योग करतो. आता अ पर्याय आहे जैविक, ब निष्कर्षक आणि क आहे उत्पादक उद्योग. तर जैविक आणि निष्कर्षक उद्योग हे आपलं उत्तर नाही, तर क जो आहे उत्पादक उद्योग हे आपलं उत्तर आहे. म्हणजे कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याचे काम उत्पादक उद्योग करतात. तसंच बघा की जे रेड पेनने किंवा रेड कलरने डॉट केलेले आहेत तर ते आपले उत्तर आहेत. तर क उत्पादक उद्योग आपलं उत्तर आहे. त्यानंतर तिसरी रिकामी जागा आहे वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी विक्री म्हणजे व्यापार होय. आता बघा की ज्या ठिकाणी वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी विक्री केली जाते त्या ठिकाणाला व्यापार असं म्हटलं जातं. अ पेशा हे आपलं उत्तर नाही, क उद्योगही नाही, तर ब जो आहे तर व्यापार हे आपलं उत्तर किंवा आपला योग्य तो पर्याय आहे. त्यानंतर चौथी रिकामी जागा आहे राष्ट्रीय स्तरावरील आचारसंहिता टिंबटिंबसाठी बनवलेली असते. आता आपण पेशा हा घटक बघितला. त्यामध्ये आपण डॉक्टर, वकील ही उदाहरणंही बघितली आणि त्यामुळे बघा की प्रत्येक पेशाची स्वतंत्र संघटना असते किंवा राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र संघटना असते आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर असेल, वकील असेल यांना आपलं नाव नोंदणी या संघटनेमध्ये करावं लागतं. तसंच या संघटनेच्या नियम व अटींचं पालनही त्यांना करावं लागत असतं आणि त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील आचारसंहिता टिंबटिंबासाठी बनवलेली असते. तर अ पर्याय जो आहे पेशा स्वीकारणारा व्यक्ती हे आपलं उत्तर आहे. ब व्यावसायिक आणि क कर्मचारी हे उत्तर नाही. त्यानंतर पाचवी रिकामी जागा आहे धरण बांधण्यासाठीचे काम टिंबटिंब उद्योगांतर्गत केले जाते. आता पर्यायांमध्ये बघा की अ दिलेलं आहे प्राथमिक. तर प्राथमिकमध्ये शेती किंवा निष्कर्षक की जे खाणींमधून घटक निघतात. त्यानंतर जैविक उद्योग,
की रोपवाटिका असेल तर यांचा समावेश होतो. तर तृतीय उद्योग क जो पर्याय आहे तृतीय, तर त्यामध्ये सेवा उद्योगांचा समावेश होतो. ज्यामध्ये वाहतूक असेल, बँक असेल, हॉटेल असेल तर इत्यादी घटकांचा समावेश होतो. मग हे दोघं आपले उत्तर नाही. तर ब जो आहे दुय्यम उद्योग, की ज्यामध्ये उत्पादक आणि बांधकाम उद्योगाचा समावेश होतो. मग धरण बांधणीसाठीचे काम कोणत्या उद्योगांतर्गत केलं जातं, तर दुय्यम उद्योगांतर्गत ते केलं जातं. आपलं उत्तर आहे ब दुय्यम. त्यानंतर 6वी रिकामी जागा आहे अंतराची समस्या टिंबटिंबमुळे सोडवली जाते. अंतर, आता बघा उत्पादक व ग्राहक यांच्यामध्ये बरंच अंतर असतं. वस्तूंचं उत्पादन कारखान्यात किंवा उद्योगामध्ये केलं जातं आणि बरेच कारखाने हे गावाच्या बाहेर आपल्याला आढळून येतात आणि त्यामुळे उत्पादक आणि ग्राहक यामध्ये बरंच अंतर आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे ही अंतराची समस्या सोडवण्याचं काम वाहतुकीची साधनं करत असतात, की उत्पादक ठिकाणापासून ते ग्राहक असलेल्या ठिकाणापर्यंत वस्तू पोहोचवण्याचं काम वाहतुकीची साधनं करत असतात. त्यामुळे अ जे आहे बँक आणि क गोदाम हे आपलं उत्तर नाही. तर आपलं उत्तर आहे ब वाहतूक. त्यानंतर 7वी रिकामी जागा आहे वाणिज्य ही टिंबटिंब शाखा आहे. आता बघा आपण व्यवसायाचे प्रकार बघितलं, उद्योग आणि वाणिज्य, आणि त्यामुळे वाणिज्य ही व्यवसायाची शाखा आहे. आपलं उत्तर अ व्यवसायाची. ब आणि क हे आपलं उत्तर नाही. त्यानंतर 8वी रिकामी जागा आहे व्यवसायातील परताव्याला टिंबटिंब म्हणतात. म्हणजे परतावा म्हणजे परत मिळणे, की जो पैसा आपण गुंतवलेला आहे तो परत मिळणे किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम मिळणे. मग अ फी हे आपलं उत्तर नाही. ब पगार हे नाही. परंतु क जे आहे नफा, तर ते आपलं उत्तर आहे. व्यवसायातील परताव्याला नफा असे म्हणतात. त्यानंतर 9वी रिकामी जागा आहे व्यवसायातील उत्पादक विक्रीसाठी टिंबटिंबावर अवलंबून असतात. व्यवसायातील उत्पादन विक्रीसाठी किंवा इथे उत्पादक हा शब्द सुद्धा योग्य ठरेल, टिंबटिंबावर अवलंबून असतात. मग अ आहे उद्योगावर, क आहे संस्थेवर, तर ही दोन्ही आपले उत्तर नाही. तर ब जे आहे समाजावर. आता समाजामध्ये ग्राहक हा घटक राहत असतो आणि जोपर्यंत व्यवसायातील उत्पादनाला ग्राहक मागणी करत नाही तोपर्यंत तो माल तसाच विक्रीअभावी पडून राहत असतो आणि त्यामुळे बघा की ग्राहक हा घटक अतिशय महत्त्वाचा समजला जातो. मग आपलं उत्तर आहे ब समाजावर अवलंबून असतात. 10वी रिकामी जागा आहे गोदामामुळे वस्तूमध्ये टिंबटिंब उपयोगिता निर्माण होते. अ पर्याय आहे ठिकाण, ब पर्याय समय आणि क आहे रूप. अ आणि क हे आपलं उत्तर नाही. तर बघा की जोपर्यंत वस्तूंना मागणी येत नाही तोपर्यंत त्या वस्तू किंवा ते उत्पादन सुरक्षितपणे साठवून ठेवावे लागते. मग आता सुरक्षितपणे साठवून ठेवण्यासाठी गोदाम किंवा गोडाऊनचा वापर हा केला जातो आणि त्यामुळे त्यामध्ये बराच काळ जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे गोदामामुळे वस्तूमध्ये काय निर्माण होते, तर समय उपयोगिता निर्माण होत असते. मग आपलं उत्तर आहे ब समय. तर बघा की रेड कलरने जे डॉट केलेले आहे ते आपले उत्तर आहे. तुम्ही ओसीच्या वहीमध्ये रिकाम्या जागा लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे परीक्षेसाठी उपयोगी ठरतील. त्यानंतर पुढे ब दिलेलं आहे योग्य जोड्या जुळवा. आता बघा की त्यामध्ये 2 गट दिलेले आहे, अ गट आणि ब गट. तर अ गटामध्ये पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं तर अ दिलेले आहे व्यायाम करणे, परंतु ही पुस्तकाची जी PDF आहे तर त्यामध्ये अ दिलेले आहे दिव्यांग व्यक्तींना मदत करणे. तर दोन्हीही सारखेच आहे. तर अ गट आपण बघणार आहोत की अ गटात अ, ब, क, ड असे 4 घटक दिलेले आहेत आणि ब गटामध्ये आपल्याला 1 ते 8 असे पर्याय किंवा त्याची उत्तर आपल्याला त्यामधून शोधायची आहे. तर बघा की अ गटात पहिलं आहे दिव्यांग व्यक्तींना मदत करणे, की जे अपंग व्यक्ती आहे तर त्यांना मदत करणे. मग आता ब गटामधून आपल्याला उत्तर शोधायचं आहे. तर मग आपलं उत्तर काय असेल, तर क्रमांक 4 की आर्थिकेतर उपक्रम. आता आपण आर्थिक आणि आर्थिकेतर कार्य किंवा कृती बघितल्या
तर दिव्यांग व्यक्तींना मदत करणे, तर ही आर्थिकेतर कार्य आहे किंवा आर्थिकेतर उपक्रम आहे. किंवा आता या आर्थिकेतर उपक्रमामध्ये पैशाची अपेक्षा ठेवली जात नाही. मग यामध्ये बघा की वैयक्तिक असेल, सामाजिक असेल, धार्मिक, सांस्कृतिक किंवा भावनिक बाबींचा समावेश होत असतो. मग आर्थिकेतर उपक्रमामध्ये मग पुस्तके वाचणे असेल, जनतेची सेवा करणे असेल इत्यादी घटकांचा समावेश हा होत असतो. आणि त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना मदत करणे हे काय आहे, आर्थिकेतर उपक्रम. त्यानंतर अ गटात दुसरा आहे जैविक उद्योग. आता बघा आपण जैविक उद्योग प्राथमिक उद्योगांमधले प्रकार बघितले. त्यामध्ये मग आता जैविक उद्योग की रोपे लावणे असेल, पशुपालन असेल, कुक्कुटपालन असेल, वनशेती असेल किंवा रेशीम उद्योग इत्यादींचा त्यामध्ये समावेश होत असतं. मग आपलं उत्तर काय आहे, तर रेशीम उद्योग, ब गटामधलं तिसरं रेशीम उद्योग. त्यानंतर अ गटातलं क आहे स्थानिक चलन. आता स्थानिक चलन हे कोणत्या व्यापारासाठी वापरलं जातं, किंवा आपल्या देशातले चलन हे देशातल्याच व्यापारासाठी किंवा अंतर्गत व्यापारासाठी वापरलं जातं. मग आपलं उत्तर आहे ब गटातलं पाचवं देशी व्यापार किंवा अंतर्गत व्यापार असं असेल तरी ते तुमचं उत्तर बरोबर असेल. त्यानंतर अ गटात ड आहे सामाजिक प्रश्नांची सोडवणूक. आता सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करणं हे एक सामाजिक उद्दिष्ट आहे. आता बघा की आपण बघितलं होतं की समाजामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतात आणि त्या प्रश्नांची सोडवणूक व्यवसायाला करावी लागत असतात. आपण व्यवसायाचे आर्थिक व सामाजिक उद्दिष्ट बघितलेले आहे आणि त्यामुळे सामाजिक प्रश्नाची सोडवणूक हे व्यवसायाचं सामाजिक उद्दिष्ट आहे. म्हणजे उत्तर आपलं ब गटातलं पहिलं सामाजिक उद्दिष्ट. तर पुढे तुम्हाला बघा मी उत्तरं किंवा उत्तराचा क्रमांक हे दिलेले आहेत, तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये ते लिहून ठेवा. तर आज आपण पहिल्या प्रकरणावरील स्वाध्याय बघितला. त्यामध्ये प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा आणि योग्य जोड्या जुळवा हे 2 घटक बघितले. त्या पुढील घटक आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. तर हे दोन्हीही अ आणि ब दोन्हीही घटक तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. त्यानंतर पुढचा भाग आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.